एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुखांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय। चेक बाउन्स प्रकरणी हे समन्स बजावलंय। संगणक आणि इंटरनेट साहित्याच्या खरेदीला दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत अशी माहिती समोर येते आणि त्याच प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, प्रकरण नेमकं काय? नक्कीच पहिलं हा जुनं प्रकरण आहे। काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्या विरोधात आज जामीनपात्र वॉरंट बजावलेलं आहे। धनादेश न वाटल्याच्या प्रकरणी न्यायालयात सातत्याने जे आहे ते रणजित देशमुख गैरहजर राहिले। त्यामुळे जे आहे ते संयुक्त दिवाणी न्यायाधीशांनी माजी मंत्री जे आहेत यांच्या विरोधात जे आहे ते हा अटक वॉरंट बजावला आहे। तक्रारीनुसार जे आहे प्रत्येक वेब सोल्युशन त्या संचालनाने तंत्रानुसार जे आहे संगणक, वेब व इंटरनेट साहित्य खरेदी करण्यात आले होते। ही खाजगी कंपनी आहे। त्याबद्दल 11,50,000 5 धनादेश दिले होते, ज्यातील एक धनादेश वाटला नाही। अनेक वेळा जे आहेत ते या संदर्भात ज्या या कंपनीने पाठपुरावा केला, मात्र पैसे मिळत नसल्याने तक्रारदार प्रभाकर देवगडे यांनी जे न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणाचा हा अटक वॉरंट जाहीर करण्यात आलेला आहे। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।